नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ब्रह्मांड तुमचं आयुष्य बदलायचं ठरवतं तेव्हा काही संकेत दिसतात. आज मी जे बोलणार आहे ते ऐकल्यावर काही जण म्हणतील की हे तर माझ्या आयुष्यात चालू आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या अचानक आपल्या आयुष्यात घडायला लागतात. ना त्याचं कारण कळतं ना त्याचा अर्थ समजतो, पण आतून कुठेतरी वाटत राहतं की काहीतरी बदलतंय. जर सध्या तुमचं मन अस्वस्थ आहे, जुना आनंद संपल्यासारखा वाटतो आणि तरी सुद्धा देवावरचा विश्वास तुटलेला नाही, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण हे संकेत प्रत्येकाला दिसत नाही, ते फक्त त्यांनाच दिसतात की ज्यांचं आयुष्य बदलायचं ब्रह्मांडाने ठरवलेलं आहे. सगळं अचानक तुटायला लागतं. काही लोक दूर जातात, नाती बदलतात, आपल्यावर विश्वास ठेवणारेही बदलतात. तेव्हा मनाला खूप त्रास होतो. मग तेव्हा आपण विचार करतो की मी काय चूक केली, माझं काय चुकलं. पण सत्य काही वेगळंच असतं. ब्रह्मांड कधीच चुकीची माणसं तुमच्या पुढच्या प्रवासात सोबत ठेवत नाही. जे तुमच्या जुन्या रूपाशी जोडलेले असतात ते तुमच्या नव्या रूपाशी जुळतच नाहीत. म्हणूनच ते आपोआप ती नाती दूर जातात. हे नुकसान नाहीये, तर भक्तांनो हे आपलं स्वच्छीकरण असतं. जसं देव मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला पाय धुवायला सांगतात, तसंच आपलं आयुष्य बदलण्याआधी ब्रह्मांड आपली नाती असतात ती साफ करतं. आता काही संकेत आहेत. तर एकटेपणा वाटतो. पूर्वी गर्दी आनंद वाटायचा, गर्दी होती ते गर्दीमध्ये आनंद वाटायचा, पण आता मात्र शांतता हवी अशी वाटते. जास्त बोलावंसं वाटत नाही, लोकांपेक्षा स्वतः अगदी एकटं राहावंसं वाटतं लोकांपासून. तर हे काही डिप्रेशन नाहीये, तर हा आतला बदल आहे. कारण जेव्हा आत्मा जागा होतो तेव्हा गोंगाट असतो तो नकोसा वाटतो. ब्रह्मांड तुमचं लक्ष बाहेरून आतल्या जगाकडे वळवत असतं. आता पुढचा संकेत की अध्यात्माकडे ओढ वाढते. तर अचानक देवाचं नाव मनामध्ये येतं. आपल्याला सतत नामस्मरण करावंसं वाटतं. आपल्याला आपले गुरु आठवतात. पूर्वी जे तुम्हाला कंटाळवाणं वाटायचं तेच आता आपल्याला शांतता देतं. तर हे काही योगायोग नाहीये. जेव्हा ब्रह्मांड मोठी जबाबदारी देणार असतं तेव्हा आधी आत्मा मजबूत करतं. कारण कमजोर मन मोठी कृपा सहन करू शकत नाही. आता पुढचा संकेत. संकट असतं पण भीती नसते. परिस्थिती खराब असते. पैसे नसतात, हातात नोकरी नसते, नातं नसतं, काहीच नीट नसतं, पण तरी पण आतून एक आवाज येतो की काळजी करू नकोस, मी आहे. तर हा आवाज तुमचा नसतो, तो ब्रह्मांडाचा असतो. किंवा तो आवाज देवाचा असतो, तो स्वामींचा आवाज असतो. पुढचा संकेत. जुने विचार आपले तुटतात, जुन्या सवयी सुटतात, जुन्या ज्या चुका असतात त्या आपल्याला दिसायला लागतात. आणि एक दिवस लक्षात येतं की मी पूर्वीसारखा राहिलेलोच नाही. तर हाच खरा बदल असतो. ब्रह्मांड आधी माणूस बदलतं आणि मग नशीब बदलतं. आता शेवटचा संदेश. जर आज तुमचं आयुष्य विस्कटलेलं तुम्हाला वाटत असेल तर घाबरू नका. देव कधीही तोडत नाही. तो आधी आपल्याला रिकामं करतो आणि नंतर आपल्याला नवीन जीवन देतो, आपल्याला आनंद देतो. आज जी आपल्याला वेदना आहे ती शिक्षा नाहीये, तर ती तयारी आहे. कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवत आहे. फक्त भक्तांनो विश्वास ठेवा आणि थोडं शांत राहा आणि देवाचं नाव सोडू नका. कारण ज्याचं आयुष्य बदलणार असतं त्यालाच आधी ही वेळ दिली जाते. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की स्वामी माझ्या आयुष्याची दिशा बदला. श्री स्वामी समर्थ.